ही बेबी माझ्या खूप पाठी लागलेली की आता मला केक शिकव केक शिकव. तर म्हटलं ये तुला दाखवते मी पहिलं. तर ती बाजूलाच उभी होती आणि बघत होती, ऑब्झर्व करत होती कसं बनवते. आता तुम्ही कसं हे टर्न टेबल फिरवता, एका हाताने कसं करता. मी म्हटलं आता मला सवय झाले. तर बोलते हां किती कठीण आहे ना. मी म्हटलं हो. तर तिला मी सांगितलेलं कटआउट्स तू कापून ठेव, कारण की लहान मुलांना कटआउट्स खूप आवडतात कापायला. तर मी तिला बोलली कटआउट्स काप आणि तुलाच ते वरती अरेंज करायचे, मी फक्त तुला सजेस्ट करेल की काय कसं सगळ्या गोष्टी लावायचं. तर ती पहिली खूप घाबरत होते. तर तिथे थोडंसं तिचा हात लागला. मी तिला सांगत होते की हे असं नसतं लावायचं, असं लावायचं. तर ती थोडी घाबरली पण, आणि ती थोडी अनकम्फर्टेबल पण होती. मी तिला बोलण्याचं थांब तुला मी व्हिडिओमध्येच दाखवते. तर ती बघतच नव्हती कॅमेरामध्ये, ती खालीच वाकून प्रत्येक गोष्ट बघत होती. आणि मग मी तिला नंतर सांगितलं की हे गोष्टी इथं लावायचं, इकडे लावलं ते बरोबर नाही वाटत, इथे लावायचं. तर सगळ्या गोष्टी. आणि तिच्याच आत्याचा केक होता हा केक. तर मी म्हटलं ये काय झालं तर तुझी आत्या काय नाही बोलणार तुला, तर तूच ये बनव. तर अशा प्रकारे जो मला कस्टमरने फोटो पाठवलेला तसाच मी प्रॉपर केलेला 1/2 kgचाच केक होता. आणि ह्या केकचे तुम्ही 400 ते 600 600-700मध्ये घेऊ शकता, डिपेंड ऑन तुमचा फ्लेवर काय आहे. पण स्टार्टिंग जे व्हॅनिला बेस फ्लेवर आहे तर त्याचे तुम्ही 400पर्यंत करू शकता. आणि इथे आमचा केक पूर्ण रेडी झालेला आणि खूप छान वाटत होता. तर तुम्हाला मी त्याचा एक फायनल लुक दाखवते. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.